सर्वांना नमस्कार. मित्रहो, सांधेदुखी किंवा ज्याला संधिवात म्हणतो आपण, जॉईंट पेन, काही जण या आजारांना ऑलरेडी ग्रस्त असतात झालेले आणि त्या त्रासानं त्रस्त झालेले असतात. तर अशा व्यक्तींनी रिपीटेडली करायच्या कोणत्या कोणत्या तपासण्या आहेत, ज्या तपासण्या केल्या पाहिजेत, कोणत्या तपासण्या किती दिवसांनी केल्या पाहिजेत, तुम्हाला हे माहीत पाहिजे की या तपासण्या या संधिवाताकरता आवश्यक आहेत. कोणत्या तपासण्या आहेत त्याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे. या तपासण्या ज्या आहेत, या तपासण्या वारंवार पुन्हा पुन्हा करण्याची जास्त गरज नाही. यांची जेव्हा आवश्यकता जाणवते ज्या ज्या वेळेला, कारण कसं आहे की त्या तपासणीमध्ये दोष आढळला तर तो दुरुस्त झालाय का नाही पाहण्याकरता नंतर ती तपासणी करावी लागेल, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी. आणि ज्या तपासण्यामध्ये दोष नाही तर अशा तपासण्या पुन्हा रिपीट करण्याची गरज नसते. तर हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्यामध्ये पहिली जी महत्वाची तपासणी आहे की जे आपण म्हणतो की रुटीन जनरल चेकअप ज्याला म्हणतो आपण, आपल्या शरीराचं रक्तलघवीची तपासणी जी असते त्याच्यामध्ये जे सीबीसी असतं पहिलं, म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, ज्याच्यामध्ये की आपल्याला हिमोग्लोबिन कळतं, लाल पेशी कळतात, पांढऱ्या पेशी कळतात किती आहेत ते, प्लेटलेट कळतात किती आहेत ते, त्यांचे साईज करतात, संख्या कळते, म्हणजे आपल्या अंगातली रोगप्रतिकार शक्ती कशी आहे ते पण कळते, काही इन्फेक्शन कुठं आहे का शरीरामध्ये हे पण कळतं. म्हणून याच्यामुळं काय झालं पाहिजे की आपल्या अंगातलं प्रोटीन सुद्धा प्रमाण कसं आहे ते कळायला मदत होते. आणि रोगप्रतिकार शक्ती जर कमी होत असेल तर ती सुधारून घ्यायला पण आपल्याला इथून समजतं. तसंच साखरेची तपासणी ह्याच्यामध्ये रक्तामध्ये ती पण कळू शकते, साखर झाली आहे का. असेल तर आपल्याला त्याचे उपचार करता येईल, नसेल तर चांगली गोष्ट आहे. तसंच लघवीमध्ये काही इन्फेक्शन झालेलं आहे का, काही लघवीचा त्रास आहे का, किंवा चांगले घटक लघवीतून निघून जातात का, हे पण कळतं. तसंच किडनीची जी टेस्ट असते त्याला क्रिएटिनिन किंवा युरिया म्हणतो आपण, तर तो चांगलं कार्य चाललंय का किडनीचं तेही समजतं. लिव्हरचं कार्य कसं चाललंय ते समजतं. अंगातली चरबी वगैरे प्रमाण किंवा ज्याला लिपिड प्रोफाईल म्हणतात, कोलेस्ट्रॉल ट्रायंगल हे कसं आहे ते पण समजतं. तर या सगळ्या तपासण्या करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. याला बेसिक तपासण्या म्हणतो किंवा रुटीन इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. हे करणं आणि याला जोडून नंतर मग तुमच्या शरीरामध्ये कुठलं इन्फेक्शन आहे का हे पाहण्याकरता जी खास टेस्ट असते, तिला साधी सिंपल असते, तिला म्हणतो आपण ESR, इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ती टेस्ट जवळजवळ रक्त त्या ह्याच्यामध्ये लावून 1 तासभर ठेवतात, 1 तासानंतर तिचा रिपोर्ट सांगतात. ती जर वाढलेली असेल तर कळत असतं की कुठलं तरी इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये आहे. तसंच दुसरी जी टेस्ट आहे त्याला म्हणतो आपण CRP टेस्ट, म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स. हे जर वाढलेले असले तरी समजतं की अंगात कुठतरी इन्फेक्शन आहे. तसंच VDRL, व्हेनेरियल डिसीजेस रिसर्च लॅबोरेटरी, ही जी टेस्ट असते ती पण सांगते की सिफिलिस सारखा आजार किंवा गुप्त रोग कुठला शरीरामध्ये आहे का त्याचं पण समजत असतं. म्हणजे इन्फेक्शनसाठी ह्या टेस्ट पाहिल्या जातात. तसंच ऑटो इम्युन डिसीज ज्याला म्हणतो आपण, किंवा काही आजार ते इम्युनिटीशी संबंधित आहेत, रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहेत, हे जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी रुमॅटॉइड फॅक्टर म्हणून एक टेस्ट असते, ती टेस्ट पाहिली पाहिजे. तसंच अँटी-CCP ही एक टेस्ट असते. तर या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये समजतं की हे रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित हा त्रास आहे का, म्हणजे त्या प्रकारानं तसे त्याच्यावरची औषधं देता येतील का, तसे पथ्य पाळता येतील, तशी काळजी घेता येईल. जर पहिला आपण पाहिलं इन्फेक्शन असेल तर त्याला अँटीबायोटिक देऊन हे करून ते कंट्रोल करता येईल. तसं या प्रकारात असेल ऑटो इम्युन डिसीजमध्ये तर त्याच्या प्रकारची औषधं तशी देता येतील किंवा त्या प्रकारची पथ्य पाळता येतील. तसंच तिसरं आहे की जर तुम्हाला काही मेटाबॉलिक डिसीजेस असतील किंवा जे तुमच्या शरीराचं मेटाबॉलिझम चालतं, तुम्ही जे खाता, जे कॅलरीज वापरल्या जातात, ज्या शिल्लक राहतात, याच्या सगळा जे ताळमेळ झालेला असतो त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. तर या मेटाबॉलिझम मध्ये जर काही समजा युरिक ऍसिड वाढत असेल तर ज्याला गाऊट म्हणतात बघा, सांध्यावर सूज येत असते, आणि याला संधिवात हा सांध्यावर सूज येत असतो, बऱ्याच वेळेला बोट वाकडं होण्यापर्यंत त्याची पुढचे कॉम्प्लिकेशन होत असतात. तर हे वाढलेलं असेल तर कळण्याकरता युरिक ऍसिड पाहिलं जातं. तसंच जर तुम्हाला जेनेटिक म्हणजे अनुवंशिक काही दोष असेल तर ते पाहण्याकरता जे आहे HLA ही एक टेस्ट आहे. तसंच तुमचं ANA ही पण टेस्ट आहे. याच्यातून अनुवंशिक काही असेल तर त्यातल्या त्यात मग मार्ग काय काढता येऊ शकतो हे आपल्याला समजून येऊ शकतं. याच्यासोबतच महत्वाच्या काही इमेजिंग टेस्ट असतात, ज्याला आपण म्हणतो की एक्सरे काढणं आहे, फोटो काढून पाहायचा त्या भागाचा, किंवा सोनोग्राफी करणं आहे. आता सोनोग्राफी करणं ही सॉफ्ट टिश्यू करता चांगली असते.
हाडांसाठी सोनोग्राफी एवढी चांगली नसते. तर हे सॉफ्ट टिश्यू कुठं सूज असेल जेव्हा सांध्यामध्ये किंवा मध्ये काही पाणी साठलंय का, कधी रक्त साठतंय का मध्ये, हे कळण्याकरता सोनोग्राफीची मदत होत असते, ती पण केली पाहिजे. तसंच सिटी स्कॅन, जेव्हा कॉम्प्लेक्स काही घटनामध्ये घडलेल्या आहेत किंवा 2-3 म्हणजे सॉफ्ट टिश्यू पण आहेत, बोन्स पण आहेत, असं जेव्हा मिक्स काही बदल झालेले असतात शरीरामध्ये, त्याच्यामध्ये किंवा क्रिस्टल डिपॉझिट ज्याला म्हणतो आपण, खडे किंवा गाळ खर साचल्यासारखी मध्ये झालेली आहे, अशा प्रकारच्या ठिकाणी सिटी स्कॅन जास्त आवश्यक असतो. जास्त म्हणजे पेल्विस जे भाग आहे आपला पोटाचा खालचा भाग, त्या भागाकरता सिटी स्कॅनची चांगल्या प्रकारे मदत होत असते. तसंच MRI हा सगळ्या जॉईंट करता, स्पाईन करता, म्हणजे पाठीचा कणा असेल, कुठलेही सांधे असतील, याची डिटेल्स माहिती सांगणारा MRI ही एक तपासणी असते, ती पण गरज पडल्यावर केली पाहिजे. तसंच याच्या पुढची तपासणी म्हणजे जर सांध्यांच्या आतून तपासायचं असेल दुर्बीनद्वारे, तर त्याला म्हणतो आपण आर्थ्रोस्कोपी. दुर्बीनद्वारे सांध्याचं छोटंसं छिद्र पडतं, बिना टाक्याचं जसं म्हणतो आपण तशा प्रकारे, आणि त्या दुर्बीनमधून मधला पूर्ण सांधा पाहिला जातो. आणि त्याच्यामध्ये काही दोष असतील, कुठल्या लिगामेंटला त्रास झाला असेल, मधले कुठले दोर काही लूज झाले असतील, तुटले असतील, काही सूज आलेली असेल, कुठं झीज झालेली असेल किती, हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये कळू शकतात. म्हणजे एक्सरे मध्ये, सोनोग्राफीमध्ये किंवा जे सिटी स्कॅन केला आपण, MRI केला, या सगळ्या तपासण्यांना 100% म्हणजे एकदम कन्फर्म होतं जेव्हा आपण आर्थ्रोस्कोपी किंवा दुर्बीनद्वारे तपासणी करतो. तसंच काही वेळेला काय असतं की सांध्यावर सूज आलेली असते आणि हे सूज आल्यानंतर ते दुखत तर असतातच अगोदर, तर हे सूज येते त्यावेळेला मध्ये पाणी साठलेलं असतं. पाणी जेव्हा जमा होतं मध्ये किंवा काहीतरी ब्लडच्या कलर सारखा असं मध्ये जमा झालेला आहे, त्यावेळेला ते एक सुई टाकून त्याच्यामध्ये ते पाणी काढून घेतात, ज्याला आर्थ्रोसेंटेसिस असं म्हणतात. आणि हे जॉईंट ॲस्पिरेशन, तर हे काढून फ्लुइड ते तपासायला दिलं पाहिजे. या तपासण्यामध्ये पण जे काही आपल्याला दोष आढळतील, जे काही तिथं बिघडलेलं असेल मध्ये किंवा कशा टाईपचं हे फ्लुइड आहे, त्या प्रमाणात अशी औषधं देणं सोपं जाईल. म्हणजे हे जे सगळं आहे फक्त निदान होण्याकरता म्हणून ह्या तपासण्या नाहीत, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या तपासण्या ज्या आहेत परफेक्ट निदानाकडे आधी गेलं पाहिजे, म्हणजे काय करता येईल, त्याला परफेक्ट चांगल्या प्रकारचा उपचार देता येईल. शक्यतो स्टेरॉइड्स टाळणं कसं जमेल याचा पण विचार केला जाईल. तसंच तुमच्या ज्या दैनंदिनीमध्ये जे काही हॅबिट्स आहेत, ज्या लाईफस्टाईल आहेत, तुमच्या सवयी आहेत, जे काही कुठले घरगुती उपाय त्याला पाळायचे आहेत, हे पण सांगितले जातील. त्यानंतर तुम्ही कोणते पथ्य पाळले पाहिजेत, आहारामध्ये काय जास्त खाल्लं पाहिजे, काय खायचं टाळलं पाहिजे, हे पण तुम्हाला सांगितलं जाईल. तसंच तुमच्या शरीराची जी ठेवण असते, या ठेवणीमध्ये काय बदल केला पाहिजे, तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्यायाम चालू शकतो, तुम्ही आराम किती केला पाहिजे, थोडासा व्यायाम किती केला पाहिजे, या दोन्हीचं बॅलन्स कसं घेतलं पाहिजे, हे पण त्याच्यानंतर सांगता येऊ शकतं. म्हणजे पुढच्या तुमच्या उपचाराची दिशा आहे, जी सगळी पद्धत ठरवायला जमते, ती या अगोदर 100% चांगल्या प्रकारचं निदान झाल्यानंतर जमत असते. म्हणून हे चांगलं निदान होण्याकरता या तपासण्या अत्यंत आवश्यक आहेत. या तपासण्या केल्या आणि त्याच्यातून जर आपल्याला दोष समजला की हा दोष या ठिकाणी आहे, तर डॉक्टर त्याप्रमाणे सल्ला देतील. आपल्याला स्वतःला समजू शकते की जर आपले सांधे झिजायला सुरू झाले असतील, त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन व्हायला लागलेलं असेल, त्याच्यामध्ये जर खडे किंवा जर त्याच्यामध्ये काही खर साचायला लागले असेल किंवा त्याच्यामध्ये काही कुठेमध्ये दोष किंवा जे इंजुरी म्हणतो ज्याला आपण, असं काही झालं असेल, तर त्या त्या प्रकारचा उपचार करणं, त्या त्या प्रकारचं सांगणं जसं डॉक्टरांना शक्य आहे, तर ते नीट ऐकून तुम्हाला पाळणं पण ते शक्य होणार आहे. कारण कसं म्हणतो आपण की जो दोष आहे तो दोष मुळातून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मुळातून काढण्याकरता हे जे तपासण्या आहेत, या तपासण्या आधी केल्याशिवाय मूळ कुठं आहे, दोष कुठं आहे हे समजणार नाही. आणि हे दोष जर आपल्याला पाहायचा असेल, दोष जर शोधायचा असेल, तर या सगळ्या तपासण्या आपण केल्या पाहिजेत. या वारंवार पुन्हा पुन्हा करायच्या तपासण्या नाही, हे अगोदर निदान होण्याकरता अगोदर करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये जे जे सुधारणा होण्याच्या शक्यता असतात, आज तपासणी केली आणि काही दिवसांची सुधारणा होऊ शकते, अशा टेस्ट त्यानंतर करून पुन्हा खात्री केली पाहिजे, 6 महिन्यांनी वर्षांनी करून, की ते दोष कमी झालेत का शरीरातले, त्या सुधारणा आपल्या शरीरात झाल्यात का, आणि त्याप्रमाणे प्रोग्रेस आपल्या शरीराचा वाटतोय का, डॉक्टरांनाही तो दिसला पाहिजे, तो पेशंटलाही स्वतःला तो वाटला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं औषध गोळ्या पण कमी करणं, काही बदलणं, ते पण शक्य होऊ शकतं. तसंच पथ्य पाणी पाळण्याचे किती कडक पथ्य पाळावेत आणि कोणती पथ्य पाळावेत, कशी पाळावेत,
हे पण त्याच्यामध्ये कळू शकतं. म्हणून या तपासण्या आधी करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ह्या तुम्हालाही कळण्याकरता, म्हणून प्रत्येकाला कळलं पाहिजे, आपल्या या तपासण्या झाल्या तरच आपलं हे निदान होणार आहे. थोडा खर्च होतो तपासण्यांना सुरुवातीला, पण सगळ्या भरमसाठ तपासण्या करण्याची गरज नाही. आपण हे जे नमूद केले आहेत त्यापैकी ह्या सगळ्याच तपासण्या प्रत्येकाला लागतात असं पण नाही. याच्यातल्या काही तपासण्या ज्या तुम्हाला आवश्यक आहेत तेवढ्याच तपासण्या करायच्या. त्याच्यावर एकदा निदान झालं की त्याप्रमाणे औषधोपचार देणं सोपं जातं. तर हे सगळं लक्षात घेऊया. हे आरोग्य शिक्षणाचा एक भाग आहे. तुम्हाला अवेअरनेस म्हणजे जागरूकपणा व्हावा आजाराबाबत. कारण सांध्याच्या त्रासानं, सांधेदुखीच्या, संधिवातच्या खूप रुग्ण त्रस्त झालेले असतात. मग त्यांच्या बरं होण्याकरताचा हा एक चांगला मार्ग आहे, त्यांचा त्रास कमी करण्याचा हा एक मार्ग आहे. तर हा मार्ग आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून